ज्योतिर्लिंगापैकी असलेलं हे घृष्णेश्वर मंदिर आहे वेरूळ येथील। आज आम्ही येथे दर्शनाला आलेलो आहे। बऱ्याच दिवसापासून पत्नीचा हट्ट होता की घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जायचं, श्रावणी सोमवारी महादेव मंदिरात दर्शनाला जायचं। जाऊ करता करता श्रावणी महिना संपत आला। आज शेवटचा दिवस, आज शेवटचा श्रावणी सोमवार आणि ये इकडे बरं आहे। तर ही माझी पत्नी आहे, तिची इच्छा होती की एकदा तरी श्रावणी सोमवारला आपण दर्शनाला जाऊ वेरूळला। तुमचं ऑफिस दररोज ऑफिस चालू ठेवतात, पण कधीतरी देवासाठीही वेळ काढा अशी तिची इच्छा होती आणि ती आज वेळ मी काढून आज घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आलो। पण आज सकाळपासून असा पाऊस चालू आहे, बाहेर निघाल्याबरोबर पाऊस म्हणजे सारखा पाऊस आहे। तर अशा परिस्थितीत स्त्रीची इच्छा असल्यामुळं पाऊस असू काही असू आज जायचं आणि दर्शन घेऊन यायचं। तर लवकरात लवकर आमचं दर्शन पण झालेलं आहे। सकाळी आम्ही लवकर निघाल्यामुळं 9 वाजताच आता दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहे। भगवंताचा आशीर्वाद हा पाहिजेच। माझी इच्छा असते की जावं, पण वधूवर सोडून मला दुसरं काही दिसत नाही। दिवस उरला ऑफिस, व्हिडिओ, यूट्यूब चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप याद्वारे मुलींना कसे चांगले जोडीदार देता येईल याच प्रयत्नात मी असतो। पण कधी स्त्री हट्ट झाला तर ते ऐकावं लागतं। म्हणून आज स्त्री हट्टापोटी आणि माझी इच्छा होती, अशा दोन्ही इच्छे खातर आज आम्ही दर्शनाला आलो आणि भगवंताचं दर्शन झालं। तर घृष्णेश्वराला एकच मागणं करतो की माझ्या हातून चांगले अनुरूप जोडीदार मुलींना देण्यात यावे। प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे भगवंतांना जोडीदार द्यावा। बाकी आज या मंदिरात येऊन भगवंताकडे दुसरी कुठलीही माझी मागणी नाही। तर भगवंतांना माझी इच्छा पुरी करेल आणि माझ्या हाताला यश देईल अशी मला खात्री आहे। तर भगवंतासाठी दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर येत आहे।